राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आलाय। मात्र या अर्थसंकल्पातून खरं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष निधीची तरतूद नसल्याने नाराजी व्यक्त केली जाते। याचप्रमाणे शेतकरी वर्गात देखील या अर्थसंकल्पावर नाराजी आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा आज विधानसभेमध्ये सादर करण्यात आलेला आहे। या अर्थसंकल्पामधून शेतकरी वर्ग असेल, उद्योजक वर्ग असेल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असेल, यांच्या पदरात नेमकं काय पडणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही बजेट एक्सपर्ट आहे। सर, आजचा अर्थसंकल्प हा सादर झाला, नेमकं याच्यामधून नाशिककरांसाठी किंवा विशेषतः सर्वसामान्य वर्गासाठी काय असं सादर करण्यात आले जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात बदल होतील? नाशिकसाठी जो कुंभमेळा होणार आहे, आता 146 कोटीची जी त्यांनी डिक्लेरेशन केलं आहे ते फक्त नाशिकच्या त्या गोदा परिसरासाठी आहे का पूर्ण सर्कलसाठी आहे? आमच्या नाशिककरांची अशी इच्छा आहे की 2000 ते 2500 करोडची या पूर्ण नाशिकचा चेहरा मोहरा बदलला गेला पाहिजे, अशी एवढी मोठी निधी आला पाहिजे। आणि हा निधी आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची खूप गरज आहे। राजकीय इच्छाशक्ती जर का असेल ना तर डेफिनेटली आता जो येणारा कुंभमेळा आहे, या कुंभमेळ्यामध्ये नाशिकचा खूप मोठा बदल होऊ शकतो। आपण पुणे असेल, मुंबई असेल किंवा या नागपूरसारख्या सिटीला सुद्धा आपण मागे टाकू शकतो। एवढा मोठा आपल्याकडे पर्यटन आहे, सगळ्या गोष्टीची उपलब्ध आहे। आणि त्यातल्या त्यात नाशिक हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे नाशिकच्या पर्यटनासाठी सुद्धा सरकारने यामध्ये तडजोड केलेली आहे। परंतु ह्या बजेटमध्ये ठाणे असेल किंवा नागपूर असेल याला भरपूर निधी देण्यात आलेला आहे। परंतु नाशिकसाठी जी तरतूद पाहिजे होती ती थोडी आता कमी वाटते आहे। परंतु डिटेलिंग आल्यावर आपल्याला कळेल की काय त्याच्यामध्ये येणार आहे। तुम्हाला सांगतो, आज शेतकऱ्याला दिवसा लाईट देऊ शकत नाही आणि हे मोफत लाईट देण्याची भाषा करतायत। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना हे फक्त पानं पुसण्याचं काम यांनी केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच दिलेलं नाही। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।